पण सर एक तुमचे जे विरोधक आहेत त्यांच्याकडून असाही प्रचार केला जातोय की तुम्ही घरफोडे आहात किंवा मग तुम्ही आधी अंतुलेंसोबत गद्दारी केलेली होती, त्याच्यानंतर तुम्ही शेकापसोबत सुद्धा त्या ठिकाणी राहिला नाहीत, अशा पद्धतीने वेगवेगळे आरोप तुमच्यावर केले जात आहेत. एक असं आहे की राजकारणामध्ये स्थित्यंतर होत असतात. हम्म, हम्म, या देशामधील अनेक नेते मंडळींनी त्यांच्या राजकीय जीवनाची आणि लोकांच्या हिताच्यासाठी अनेक वेळेला नेते किंवा त्यांनी त्यांची भूमिका बदललेली आहे. हम्म, हम्म, माझी विचारधारा काँग्रेसची विचारधारा राहिली. हम्म, त्या विचारधारेमध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये कधी बदल केला नाही. 85 साली 40 वर्षापूर्वी इंडियन नॅशनल काँग्रेसचा हाताच्या पंजाच्या निशाणीवरती मी 14 माणगाव मतदारसंघातून उमेदवार होतो. सलग माझी राजकीय कारकीर्द त्या सिद्धांतावरती उभी राहिली. या उलट आज म्हटलं जातं की आणि अंतुले साहेबांच्या पासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेलो. याचा अर्थ की अंतुले साहेबांना काय मी डिच केलं असं काय कोण म्हणू शकत नाही. तसं असतं तर आज मुश्ताक अंतुले का माझ्यासोबत या संक्रमणाच्या कालावधीमध्ये आले असते. त्याचं उत्तर ते आहे. शेतकरी कामगार पक्षाने या जिल्ह्यातल्या वारंवार भूमिका बदलली. कधी ते आमच्यासोबत राहिले, कधी स्वतंत्र राहिले, कधी शिवसेना भाजपबरोबर त्यांनी 2009ला युती केली, कधी पुन्हा आमच्यासोबत त्या ठिकाणी राहिले. त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची भूमिका सरड्याचे रंग जसे बदलतात तशी राजकीयदृष्ट्या राहिली असल्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलण्याचं काही कारण नाही. एक 2019ला मला 17,000चं मताधिक्य मिळालं अलिबागमध्ये. मी मान्य केलं की शेका पक्षाची मदत आहे, पण त्याच अलिबाग मतदारसंघातून ते 35,000 मतांनी पराभूत झाले. जो त्यांचा 52 सालापासून बालेकिल्ला आहे ते पराभूत होण्यात जर काय माझा वाटा असेल असं त्यांचं म्हणणं असेल तर जिथे आपण बसलो या सुतारवाडीचा रिमोट कंट्रोल पेजारीच्या नाकावरती फार जास्ती चालतो अशी त्यांना जाहीर कबुली द्यावी लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.